नमस्कार, मी आचल लोखंडे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. नजर टाकूया राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. बडगुजरांच्या मागचा गॉडफादर कोण? संजय राऊतांनी पत्रपरिषदेत दाखवून दिलं नितेश राणेंची टीका. मनोज जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. आता प्रकृती स्थिर. आणि लोकशाही नाही देशात आणीबाणी झाली. सुप्रिया सुळे खासदार यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. आणि आता बातम्या सविस्तर. उमरखेड तालुक्यातील पोफाळी कारखाना बस स्टॉप येथून उमरखेड येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक उमरखेड यांना वारंवार निवेदन देऊनही बस सेवा वेळेत न मिळाल्यानं वैतागून गेलेल्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केलं. निवेदन देऊन 2 दिवस उलटली तरीही कुंभकर्ण झोपेत असलेल्या आगार व्यवस्थापक उमरखेड यांना जाग आली नाही असं त्यांना बोलण्यात आलं. तसंच बस फेऱ्यांमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बस समोर आंदोलन करून रास्ता रोको केलं. यामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी शेख फिरोज गनी, इसापूर. निवडणुका आल्या की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम बाबत अनेकदा शंका उपस्थित केली जाते. जनतेमधील या शंकेचे निरसन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते कार्यालयातील ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आलं. तसेच या माध्यमातून नागरिकांना ईव्हीएम प्रक्रियेविषयी प्रात्यक्षिक सुद्धा पाहता आलं. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार अशी माहिती समोर आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. तसेच ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे निवडणूक होईपर्यंत कार्यरत ठेवण्यात येणार आहे. प्रात्यक्षिकाद्वारे निवडणूक प्रक्रिया समजून घ्या असं वक्तव्य डॉक्टर पंकज आशिया यांनी केलंय. सर्वसामान्य नागरिकांनी आणि पात्र मतदारांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्साहाने भाग घ्यावा. तसंच मतदान प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रात्यक्षिक केंद्रास भेट द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलंय. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवाण, यवतमाळ. सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली. जी काही कायद्याची प्रक्रिया आहे त्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु एक प्रश्न नेहमी उपस्थित राहील. असली कुठलीही कारवाई जेव्हा भाजपच्या आमदारांवर खासदारांवर होते तेव्हा वेगळा न्याय का लावला जातो? त्यांना अपील करण्याची संधी का देण्यात येतं असा सवाल अतुल लोंढे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते यांनी केलाय. सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली. जे काही कायद्याची प्रक्रिया आम्ही त्याचा सन्मान करतो, पण एक प्रश्न तर नेहमी उपस्थित होणार की असली कुठली कारवाई जेव्हा भाजपच्या आमदारांवर किंवा खासदारांवर होते तेव्हा वेगळा न्याय का लावला जातो? त्यांना अपील करण्याची का संधी देण्यात येते आणि ती काँग्रेसच्या लोकांना का देण्यात येत नाही? राहुल गांधीच्या संदर्भात आपण पाहिलं, त्वरित कारवाई केली, नंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला आणि मग त्यांचं निलंबन जे आहे ते परत घ्यावं लागलं. मग असं काय होऊन जातं की भाजपचे विक्रम सैनी जे मुझफ्फरनगरमधून आमदार होते त्यांच्यावर कारवाई केली नाही. काछडियाजी जे खासदार होते त्यांच्यावर तत्परतेने कारवाई केली नाही. अगदी उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर तिथे त्यांच्यावर जी सजा झाली होती त्याच्यावर ती सजा थांबवण्यासाठी हायकोर्टाने मनाई केल्यानंतर सुद्धा त्यांना तशी त्यांचे डिस्क्वालिफिकेशन झालं नव्हतं. त्यामुळे हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक कायदा आणि आपल्या नेत्यांना दुसरा कायदा हे काही योग्य नाही. याचा विचार जो आहे तो संसदीय प्रक्रियेमध्ये नक्कीच झाला पाहिजे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर. महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट, रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध. उमरेड नागपूर हायवे टच लेआउट. फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या. प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार. कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक
पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक डीपी, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं, बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध, 100% सुरक्षित गुंतवणूक. सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा. संपर्क करा. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. बघूया पुढील घडामोडी. सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद होय. बाजूला असणाऱ्या बडगुजराला अजून खड्ड्यात टाकण्याचं काम या संजय राऊतनं केलंय. आतापर्यंत बडगुजर काय म्हणत होते, मी त्या सलीम कुत्ताला ओळखत नाही, मी त्या पार्टीत गेलोच नाही, अशी टीका नितेश राणे भाजपा आमदार यांनी संजय राऊतांवर केली आहे. सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजाराम राऊतची सकाळची प्रेस. बाजूला उभ्या असलेल्या बडगुजरला अजून खड्ड्यात टाकण्याचं काम या संजय राजाराम राऊतनी केलेलं आहे. आतापर्यंत बडगुजर काय बोलत होते की मी सलीम कुत्ताला ओळखतच नाही, मी त्या पार्टीमध्ये गेलोच नाही, ते फोटोग्राफ मॉर्फ आहेत. पण काल रात्री तर संजय राजाराम राऊतनी सांगून टाकलं की तो एक अपघात होता. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने स्वीकारलं की ती पार्टी झालीच होती. मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा. कुठला तरी पुरावा दे. बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो. आम्ही पुरावा दिला, व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले. आता ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं, हे फोटोग्राफ दाखवून होणार नाही. मग तुझेही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलेवर आम्ही दाखवायचे का? आणि मग तुझे आणि तिचे काय संबंध आहेत ह्याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचं का? म्हणून फोटोग्राफ दाखवण्याच्या अगोदर बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस. गृहराज्यमंत्री शिवसेनेकडे कधीच नव्हतं. म्हणून थोडं शुद्धीत राहून जरा इतिहास तपास, मग तुला कळेल की कोणाकडे गृहराज्यमंत्री पद केव्हा होतं हे नक्की तुला कळेल. जाता जाता एवढंच सांगेन कि सुधाकर बडगुजर तो सिर्फ झांकी है, संजय राजाराम राऊत को अंदर जाना अभी तक बाकी है. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 8 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आंतलवाली सराटी येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला भेटीसाठी परभणी आणि बीड येथे जाहीर सभा घेतल्या. त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी खालावल्यानं ते पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर. आम्ही महागाईच, कांद्याचा भाव, पार्लमेंटमध्ये झालेला अटॅक याविषयी चर्चा मागितली तर आमचं निलंबन झालं. देशात लोकशाही नाही, आणीबाणी सुरू झाली असा आरोप लावत आधीच्या सरकारपेक्षा आताच्या सरकारनं काही वेगळं केलं नाही. कॅबिनेटमध्ये चर्चेऐवजी गँगवॉर भरवलेला असता अशी सरकारवर टीका सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. माझ्यासाठी ही लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीत चालते आणि ते आज दिल्लीत आणीबाणी चाललीच आहे. ज्या पद्धतीने आम्हाला पार्लमेंटमधून काढण्यात आलं किंवा सगळं वन वे चालतं. आता तुम्ही बघताय 4 बिलं जी पास केली त्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ बिल असेल त्याचा आम्ही भरडून विरोध केला असता जर आम्ही हाऊसमध्ये असतो. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचं जे बिल आलं त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच त्याच्यातून काढले. म्हणजे भारत सरकारच ठरवणार इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण होणार. त्याच्यानंतर प्रेस वर जो घात परवाच्या बिलमध्ये झालेला आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याच्यानंतर फोन टॅपिंग, म्हणजे आता तुमचे पेगासिस ऑफिशियलच करून टाकले केंद्र सरकारने. टेलिकॉमचं जे बिल आलं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे फोन करायचे ऑलरेडी टॅपवर होतं. आमचे तर आधीपासून आहेतच. आता वेलकम टू द क्लब. त्याच्यामुळे तुमचंही आता आमच्याबरोबर गिनती झाली असेल आतापर्यंत. पण ह्या सगळ्यामध्ये ही 4ही बिलं जी होती त्याला विरोधी पक्षातून लोकशाही मार्गाने त्यांना माहिती होतं विरोध होणार म्हणून त्यांनी काढलं. त्याच्यामुळे आणीबाणीचीच परिस्थिती झाली आहे, फक्त अगोशी ते ऑफिशियल नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत आमचा विरोध आज मला विचाराल तर आमची जबाबदारी
देशामध्ये जर लोकशाही वाचवायची असेल तर आम्हाला पूर्ण ताकदीने लढायला लागेल आणि आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने इलेक्शन लढणारे लोक आहोत. त्याच्यामुळे विरोधक तर कोणीतरी असणारा असलाच पाहिजे ना, असं थोडी दडपशाहीनी थोडी असतं. त्याच्या घरात ही आयडिओलॉजिकल विषय आहे. माझा आईसला पूर्ण विरोध आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी याचा गैरवापर करतात. संजय राऊत काय म्हणतात, राऊत साहेब म्हणतात की इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी बाजूला ठेवा आणि इलेक्शन घ्या. नाही होत तसं. आता 150 खासदार भारताच्या इतिहासात असं झालेलं नाही. काय केलं होतं आम्ही तर काय म्हणत होतो, शेतकऱ्यांवर आणि जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा घ्या. पण केंद्र सरकारला चर्चा करायचीच नव्हती. आता पुंछमध्ये जी गोष्ट झाली आहे, तुम्ही विचार करा, 5 मुलं शहीद झाली आहेत आणि हा अटॅक करताना मग एवढं सगळं जम्मू काश्मीरमध्ये चांगलं चाललंय, मणिपूरमध्ये काय चाललंय याचं उत्तर कोण देणार? जम्मू काश्मीर आणि मणिपूर हे अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याचे रेपरकशन्स फक्त तिथल्या सीमेत नाही आहेत. त्याचे कुठे ना कुठे आज नाही उद्या त्याच्या आपल्याला अडचण येणार आहे. हे तुम्ही माझं भाषण प्लीज रेकॉर्ड करून घ्या. ही अस्वस्थता कुठेतरी दिसते. गृहमंत्री म्हणून आधी पण जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा की इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. माझं डायलॉग नाही, हा मीडियामधला. क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं. आत्ताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही. नागपूरबद्दल आम्हाला इतकं प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोक नागपूरला राहतात. किती लोक तिथे झाले, तेवढी मोठी लिडरशिप महाराष्ट्राला नागपूरने दिलेली आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम, देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो नागपूरचा, काय कनेक्शन आहे? आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली किंवा नागपूरमध्ये आत्ता पुण्याचंच बघा ना, ड्रग्ज माफियाचा मी पर्दाफाश करीन. काय झालं? 1 महिना झाला, काय झालं? काही नाही झालं. गृहमंत्र्यांनी काही केलं नाही. जालन्याचा लाठीचार्ज कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर? याच गृहमंत्र्यांनी केला. मग आरक्षणाला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो, जालन्यामध्ये जी घटना घडली ती पूर्णपणे गृहमंत्रालयाचं फेलियर आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की जे लोक भाजपमध्ये आले त्या सर्वांच्या गळ्यात आम्ही भाजपचा दुपट्टा जो आहे तो टाकलेला आहे आणि पुढच्या काळातही आम्ही तो दुपट्टा सर्वांच्या गळ्यात आम्ही टाकणार आहोत. म्हणजे हे सगळे जे आहेत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा सेना असेल, हे सगळे त्या कमळावरतीच लढणार असं त्यांचा संकेत आहे. ते मला काय माहिती नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय, पण एक मला फक्त वाईट एवढंच वाटतं की ज्या लोकांनी, ज्या भारतीय जनता पक्ष ओरिजिनल, आता ती भ्रष्ट जुमला पार्टी झाली, आधी ती भारतीय जनता पक्ष होता, तेव्हा ज्यांनी कष्ट केले, लाट्या खाल्ल्या, आंदोलनं केली, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी सतरंज्या उचलल्या, ज्यांनी पक्षाचा झेंडा संघर्ष केला, ते सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कुठे आहेत? म्हणजे ज्यांनी कष्ट केले ते आज कुठे दिसत नाही आणि पंक्तीला आज कोण बसले? पूर्ण देश बघतोय सगळीकडे. आणि आपल्या राज्यात तर तुम्ही हेच तर मी तुम्हाला सांगते, शिक्कामोर्तब करताय तुम्ही संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर. हे गँगवॉर चाललाय या कॅबिनेटमध्ये. संजय राऊत साहेब म्हणतात ते अगदी बरं झालं. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. आम्ही कधी खोटे आरोप करत नाही, डेटा ड्रिव्हन. जर या राज्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला हे बाहेर बोलावं लागत असेल, याचा अर्थ आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचं कॅबिनेटमध्ये कोणी ऐकतच नाही, त्यांचा मान सन्मान कॅबिनेटमध्ये होत नाही. हे तुमच्या सगळ्याच स्टेटमेंटमधून येतं ना बाहेर. आणि पहिल्यांदा नाही झालेलं, अनेक वेळा आधी झालेलं आहे. हे दुर्दैव आहे की ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये चर्चेला झाल्या पाहिजेत त्या दुर्दैवाने अतिशय दुःख वाटतं मला की महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांना टीव्ही आणि मीडियावर बोलावं लागतंय. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये चाललंय काय? गँगवॉर. जे संजय राऊत साहेब म्हणतात एकवर पुन्हा एकदा खरं झालं की यांना प्रशासन करायचंच नाहीये. आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी सगळे पक्ष फोडायचे, घरं फोडायची, सगळ्यांना भीती दाखवायची आणि मनमानी करायची. सर्वसामान्य माणूस त्याच्यात बरडला गेला तरी चालेल, हे सत्तेत राहिले पाहिजे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट पुणे. आणि यासह महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नमस्कार. इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100.
नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।